नमस्कार. आज आपण आगामी हवामान बदल, शेतकऱ्यांसाठी खबरदारी आणि नागरिकांसाठी आवश्यक उपाययोजना याविषयी सखोल माहिती घेणार आहोत. तर भारतीय हवामान खात्याने विभागाने 10 मे 2025 पासून पुढील 72 तासांसाठी मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर बघा, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या परिपक्व पिकांची कापणी करून ती सुरक्षित ठिकाणी साठवावी आणि फळझाडांना वाऱ्यापासून वाचवण्यासाठी योग्य आधार द्यावा. नागरिकांनी उंच झाडांखाली आश्रय घेणे टाळावे. विजांचा कडकडाट होत असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत आणि पाण्याच्या स्रोतांपासून दूर राहावं. या हवामान बदलामुळे शेती, वीज पुरवठा आणि सामान्य जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने मदत कार्य सुरू केले आहे आणि नागरिकांनी सहकार्य करावे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मराठवाड्यातील या हवामान बदलामुळे होणारे संभाव्य परिणाम टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहा, एकमेकांना मदत करा. तर ही होती आजची अपडेट. धन्यवाद.